आपल्या एका मस्जिदल्या ठेकेदाराला काम देण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या अटी शर्ती घालून या निविदा काढण्याचा प्रयत्न केला. मला काम देऊन या लोकांनी पूर्ववर परत मला ब्लॅकलिस्ट करण्याचे ठरवलेलं होतं. तक्रार ACP ऑफिसला केली आणि त्या लोकांनी मला सहकार्य केलं आणि या लोकांना मी 15% देताना ॲडव्हान्स 15% देतात. मोडकॉडचे ॲडव्हान्स पैसे देताना मी रंग्यात पकडून दिलेला आहे. नमस्कार, APMC न्यूज डिजिटल चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत की मुंबई APMCमध्ये पावसाळ्यापूर्वी जे नाले सफाईचं काम दिला जातो त्यामध्ये कसा प्रकारे अटी शर्ती निविदामध्ये टाकला जातो आणि एका मस्जिदल्या कंत्राटदाराला देण्यासाठी कसे प्रकारे अटी शर्ती टाकला जातो या आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आणि सर्वात मध्ये 20 मे 2026 रोजी जे स्वच्छता अधिकारी 2 जणांना 1,40,000 रुपये लाच घेताना रंगेहात पकडले होते अँटी करप्शननी. या निविदाच्या मध्ये काय त्याचा रोल आहे हे सर्व आपण यामध्ये जाणूया. माझ्यासोबत ज्याच्यामुळे हा ट्रॅप लागला होता, ACBने ट्रॅप लावला, ते स्वतः इथं ते PN सुतार साहेब आहेत, त्याच्याकडून जाणूया. सर, APMC डिजिटल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, की कसा प्रकारे हा जे चालू आहे हा निविदामध्ये काय सगळं हे डिसर्टिंग जे पावसाळी गटर सफाईचं काम आहे, यापूर्वी असं कधी होत नव्हतं. यावर्षी त्या वरच्या वरिष्ठ अधिकारी जे आहेत, मस्जिदले अधिकारी, नवीन नेमलेले अधिकारी, या सर्वांनी आपल्या एका मस्जिदल्या ठेकेदाराला काम देण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या अटी शर्ती घालून या निविदा काढण्याचा प्रयत्न केला. सदर निविदा लोकांना समजू नये, माहिती पडू नये म्हणून त्या लोकांनी काय केलं, APMCच्या सर्व जाहिराती या पुढारी पत्रकारामध्ये येतात, परंतु यांनी लोकांना समजू नये म्हणून सदर जाहिरात सामना पत्रिकेमध्ये दिली. म्हणजे हे एक मॅनेज करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला होता. सदर निविदा 7 दिवसाची ठेवली. त्याच्यामध्ये राष्ट्रीय बाजार म्हणून एक विशिष्ट आट टाकली की फल मार्केटमध्ये ज्याचं काम चालू असेल राष्ट्रीय बाजार म्हणून. वास्तविक पाहता फल मार्केट का जर राष्ट्रीय बाजार एकटाच असू शकत आहे. राष्ट्रीय बाजार ही घोषणा 7 महिन्यापूर्वीच झालेली आहे. त्यामुळे सर्व मार्केट हे राष्ट्रीय बाजार होतात. ती अट सगळ्यांना लागू होते. परंतु तसं न करता मस्जिदल्या ठेकेदाराला तीच अट गायब राहून त्यांनी मस्जिदल्या ठेकेदाराला काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो तुम्ही ह्या राष्ट्रीय बाजाराचा जे अटी शर्त टाकण्यात आली यामध्ये तुम्ही बसत नाही का? नाही बसतो याच्यामध्ये, 4 याच्यात बसतो, कारण सगळ्या याच्यात बसतो. फक्त त्यांनी ती आट त्याला देण्यासाठीच काढली. ती आट लागूच होत नाही. त्याच्या बाबतीत मी दिनांक 24/4 रोजी पत्रही दिलं की ही आट लागू होत नाही. विशेष त्याच्यात मी सर्व नमूद केलेले आहे. कोणाला पत्र दिले होते? सचिवांच्या नावाने पत्र दिलेलं आहे. सचिव नाव सचिव कोण होते? सचिव आपले शरद झरे साहेब आहेत. तुम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे मी. हां. आणि त्याच्यात नमूद केलेलं आहे की ही अट लागू होत नाही, तरी ही अट याच्यामध्ये लागू नाही. त्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर त्यांनी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या लोकांनी त्या अटी मला त्या पत्राबद्दल काही उत्तर दिलेलं नाही किंवा त्याच्यावर काही कारवाई केली नाही. त्याच्यात कर म्हणून, त्याच्यात अतिरिक्त ज्यादा ये म्हणून मी 17% बिलो असताना मला टेंडर न देता L1ला L2ला टेंडर दिलेलं आहे. म्हणजे तो 1% बिलो असणारा त्या 2 कामं देण्यात आले. म्हणजे आपल्या मस्जिदल्या ठेकेदाराला भोवी कन्स्ट्रक्शनला काम दिलेलं आहे. मी वारंवार मागणी करूनही मला अजूनपर्यंत त्याची वर्क ऑर्डर दिलेली नाही. म्हणजे याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला असेल हे आपण ध्यानात घ्या. त्यानंतर तुम्ही जे 2 जणांना अधिकाऱ्यांना जे तुम्ही लाभला त्याचा नेमकी कारण काय होता? देत न देत तरी सुद्धा मी शांत बसलेलो होतो. आणि मला ती वर्क ऑर्डर देण्यासाठी मला सांगितलं की जर तुम्हाला काम हवं असेल तर तुम्हाला 15% द्यावे लागतील, तरच तुमचं नाव आम्ही वर्क ऑर्डरमध्ये टाकू. त्याप्रमाणे मी तयार झालो देण्यासाठी, कारण मला कामाची आवश्यकता होती.
कामाची आवश्यकता असल्यामुळे मी सिनियर सिटीजन आहे, घर बसल्या थोडंसं मला काम हवं आहे म्हणून मी काम देण्यासाठी तयार झालो. आणि त्यांनी त्या लोकांनी मग वर्क ऑर्डरवर नाव टाकून मला वर्क ऑर्डर दिली आणि 15% माझ्याकडे मागणी केली. त्याच्यामुळे हे माझ्या मनाला पटत नसल्याकारणाने मी सतत तक्रार ACP ऑफिसला केली आणि त्या लोकांनी मला सहकार्य केलं आणि या लोकांना मी 15% देताना ॲडव्हान्स 15% देतात वर्क ऑर्डरचे ॲडव्हान्स पैसे देताना मी रंग्यात पकडून दिलेला आहे. तो यामध्ये तुम्ही यामध्ये वरिष्ठ त्यांनी जे 2 अधिकारी जे अडकले त्याच्यामध्ये सचिवाचा काय भूमिका आहे? ते मी सगळं जमित होतं सचिवाला आणि चेअरमनला मला पैसे द्यावे लागणार आहेत. त्यांनी त्यांच्या दोघांचे हिस्से सांगितलेले होते. त्यांनी ते किती द्यायचे की न द्यायचे हे त्यांनी ठरवायचं होतं. पण पैसे त्यांना देणार होते हे 100% बरोबर आहे. पण यासाठी तुम्हाला असं वाटतं की यासाठी अटी टाकण्यात मग ते त्यांनी जाणून बुजून अटी टाकलेल्या होत्या की मी नसावं तिन्ही कामं त्याला द्यायची प्रयत्न होता. परंतु ही टेंडरचा सुगाव मला लागला आणि मी माझे टेंडर सबमिट केले. ते मला तरीही मला उडवण्याचा प्रयत्न त्यांनी चालू होता. मला काम देऊन या लोकांनी पूर्ववर परत मला ब्लॅकलिस्ट करण्याचे ठरवलेलं होतं. तुम्ही किती वर्षापासून APMC मध्ये 1992 पासून मी गटर सफाई किंवा साफसफाई सगळी कामं करतो. आज 30 वर्ष मी APMC मध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे. आजही एक प्रकारे कुठल्याही अधिकाऱ्याने मला त्रास दिलेला नव्हता. कुठल्याही अधिकाऱ्याकडून मला कसलाही हॅरेसमेंट झालेली नव्हती. मी व्यवस्थित सुरळीत कामं करतो. APMCच्या अधिकाऱ्यांबद्दल माझी कुठलीही तक्रार. परंतु हे झरे आणि ह्या दीपक आवटे हे लोक आल्यापासून मला फार त्रास व्हायला लागलेला आहे. हे होते जे PN सुतार जे कंत्राटदार होते जे 30 वर्षापासून या मार्केटमध्ये नालेसफाई साफसफाई सगळं काम जे हे पाहत होते आणि त्यांना आजपर्यंत अशी अटी शर्त हा टाकण्यात आला नव्हता. आणि त्याच्यामध्ये की राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारमध्ये ज्या अटी शर्त टाकण्यात आली खाली फळ भाजीपाला मार्केट का टाकण्यात आली यामध्ये राष्ट्रीय बाजारमध्ये क्या 2 मार्केट येतो का बाकी 5ही मार्केट येत नाही का त्याचा सवाल असा. आणि यावर सध्या त्यांनी सचिवांना तक्रार करून सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे या 2 अधिकारी आज ACBच्या ट्रॅपमध्ये अडकले आहेत.